अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय। देवाची येद्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियल्या। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। भक्तजन हो, हा नित्य हरिपाठ आहे, हे आपणा सर्वांस विदित आहेच। संत ज्ञानदेव महाराज म्हणतात, देवाची येद्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियल्या। आता तुम्ही म्हणाल, आम्ही सकाळ संध्याकाळ देवाच्या दारात उभे असतो, त्यांचं दर्शन घेतो, मग आम्हाला मुक्ती का मिळत नाही? या ठिकाणी मुक्ती याचा अर्थ मनशांती असा आहे। जर मनाला शांती असेल तर तुमचं जीवन समृद्ध होईल। पण पहा बरे, विचार करा, आपण सर्व देवाच्या दारात का जातो? तर आपणाला सुख मिळावं, आनंद मिळावा, आपलं चांगलं व्हावं म्हणून जातो। देवाला आपण काय म्हणतो? देवा मला सुखी ठेव। पण विचार करा, आपण कधी म्हणतो का, देवा तू नेहमी सुखी राहा म्हणून? नाही ना म्हणत। याचाच अर्थ असा आहे की आपली जी भक्ती आहे ती सकाम भक्ती आहे। आपणाला काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण देवाकडे जातो। पण संत ज्ञानेश्वरांचा अभिप्राय असा आहे की तुम्ही देवाच्या दारात निष्काम भावनेने जा आणि देवाला प्रार्थना करा की हे देवा, तुझी कृपा माझ्यावर निरंतर राहू दे। का राहू दे? तर माझ्या हातून सत्कर्मे व्हावीत, सत्कार्य व्हावीत, हा उद्देश ठेवून जर आपण सर्व, त्यात मीही आलोच, आपण सर्व देवाची प्रार्थना केली तर नक्कीच आपल्याला मुक्ती मिळू शकते। आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर म्हणतात, देवाची येद्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियल्या। हो की नाही? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जैसे जयाचे भजन तैसाची देव ही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणासी पासी। म्हणजे काय? तर ज्या भावनेने आपण भगवंताचे भजन करतो, दर्शन घेतो, नामस्मरण करतो, त्याच भावनेने भगवंत आपल्यावर अनुग्रह करतो। हा जो अर्थ आहे तो संतांना अभिप्रेत आहे की देवाची निष्काम भावनेने भक्ती करा। आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज काय म्हणतात पहा बरं, संपत्ती 16 नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा। संपत्ती 16 नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा। जावे पंढरीशी आवडे मनासी, जावे पंढरीशी आवडे मनासी। कधी एकादशी आषाढी हे, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाही। अशी जी आंतरिक भक्ती आहे ती परमेश्वराला फारच आवडते। तुकाराम महाराजांनी जणू समस्त वारकऱ्यांच्या मनातला भावच या अभंगात व्यक्त केला आहे। नाचत पंढरीशी जाऊ रे, विठ्ठल रखुमाई पाहू रे। असा साऱ्या वारकऱ्यांच्या मनाला पंढरीला जाताना उत्साहाचं उधाण आलेलं असतं। मुखी नाम, हाती टाळ घेऊन आषाढात, कार्तिकात पंढरीची वाट चालायची। ही वर्षानुवर्षाची परंपरा, हजारो वर्षापूर्वीची। म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंतांनी वारी केली, ज्ञानेश्वरांना वारीची दीक्षा दिली, ती त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांनी। पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान, श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रखुमा देवी वरू दिनांचा दयाळ। असा हा पंढरीच्या वारीचा महिमा माऊलींनी गायला आहे, तुकारामांनी आळवला आहे। किंबहुना
सर्व संतांनी त्याला दुजोरा दिला आहे आणि सर्वसामान्यांनी त्यावर मनापासून विश्वास ठेवला. मुळात भगवंत भक्ताची वाट बघत उभा राहतो ही कल्पनाच केवढी स्लोभस आहे, हो की नाही? हेच ह्या वारीचं वेगळेपण आहे. सामान्यपणे भक्त मनात काही आस धरूनच देवाच्या दर्शनाला जातो, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे. पण इथे मात्र तो वर्षभर आपली वाट बघतोय या विचाराने केवळ त्याला भेटायला म्हणून वारकरी निघतात. त्याची भेट, त्याला पाहणं एवढाच काय तो मनीचा हेतू. मनात भीतीचा उमाळा असतो. छोड दिया वैकुंठ हरी भाव भगत का भूका. त्याची भूक भागवावी म्हणून हा सारा प्रवास वारकरी करत असतात. समोरच्याच्या मनाचा विचार किती संवेदनशीलने करावा याचा जणू हा वस्तुपाठ आहे. आणि म्हणूनच ज्ञानदेव महाराज म्हणतात, देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी आल्या. या वारीची सुरुवात नेमकी कशी झाली असं विचारलं तर नेमकी तारीख सांगणं अवघड आहे. 8व्या शतकातल्या शंकराचार्याच्या पांडुरंग अष्टकात त्याचा उदरथा उल्लेख आलेला आहे. पण त्याही आधीचा म्हणजे इसवी सन 516 मधला पंढरपूरवरचा एक लेख काही लोकांना मिळाला होता. त्या ताम्रपटात देव आणि भक्त यांच्या अशा भेटण्याबद्दल लिहिलं आहे. त्याही पूर्वी वारीचे काही उल्लेख आढळतात. त्यामुळे वारी खूप प्राचीन अशी परंपरा आहे इतकंच आपण म्हणू शकतो. एक लक्षात घ्या, वारीचा कोणी एक विशिष्ट असा करता नाही. ती समाजातून आली, लोकमानसातून उत्पन्न झाली, लोकांनी निर्माण केली आणि लोकांनी आपली मानली. म्हणजेच काय तर लोकांनी लोकांसाठी लोकांची उभी केलेली भक्ती म्हणजेच पंढरीची वारी. वारीची प्रथा खूप आधीपासून सुरू असली तरी त्याला खरा आकार दिला तो ज्ञानेश्वर माऊलींनीच. खरं तर नाथपंथाची पताका माऊलीच्या खांद्यावर होती, पण ती शैव पताका घेऊन माऊली निघाले ते वैष्णव मार्गाने. या एका कृतीतून त्यांनी आपल्या लक्षात असं आणून दिलं की शैव आणि वैष्णव हे दोन एकमेकांना विरोधक मानणारे संप्रदाय पहिले मानायचे, पण या दोन संप्रदायांना हरिहर ऐक्य दाखवणारा राजमार्ग म्हणजे वारी. आणि म्हणूनच वारी हा समाजाचा खरा आरसा होय. पहा बरं, या वारीमध्ये कितीतरी लोक असतात. शेतकरी, फडकरी, कामकरी, गावकरी, शहरस्थ, गरीब, श्रीमंत, साक्षर, निरक्षर, उच्च विद्याविभूषित, नोकरदार, व्यापारी, महिला, पुरुष, तरुण, वृद्ध, भारतीय, परदेशी कुणीही या वारीत सामील व्हावं आणि सगळ्यांनी एकमेकांना कोणाही जीवाचा न घडो मत्सर, काय कोणाही जीवाचा न घडो मत्सर या भावनेने सामावून घ्यावं. एकत्र चालावं, 4 घास एकत्र खावेत, नामसंकीर्तन करावं आणि अभंगाताना तल्लीन होऊन नाचावं. अपपर भाव नाही, कोण काय म्हणेल याची चिंता नाही. वैष्णव संप्रदाय या संज्ञेतील वैष्णव शब्दाचा अर्थ या वारीत उकलतो. वसुदेवाचा तो वासुदेव, जमदग्नीचा तो जामदग्नी, पंडूचा तो पांडव, तसंच विष्णूचा तो वैष्णव. आणि मग जर सगळे वैष्णव तर सगळे विष्णूचेच, म्हणजे सगळ्यांचा जनक तो विष्णू. म्हणजे येथे कुणी वेगळ्या जातीचा नाही, धर्माचा नाही, कुणी लहान थोर नाही आणि कुणीही कोणाचं काम करायचं. एकानं रांधायचं, दुसऱ्याने वाढायचं, तिसऱ्याने उष्ट काढायचं. खरं तर जेवणखाण ही फक्त नैमित्तिक काम म्हणून करायची. सगळं लक्ष लागलेलं असतं ते पंढरीनाथाकडे. त्याच्या भेटीसाठी हा सारा पसारा चंद्रभागेच्या तीरावर मांडायचा, खेळ खेळायचा. खेळ मांडेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. एकमेका लोटांगण जाती विठ्ठलाला नमस्कार. पण आपल्या साऱ्यात तोच सावळा आहे हे जाणून प्रत्येकाला नमस्कार करायचा
आणि हे ठरवून केलं जात नाही, ते आपसूक घडतं, न कळत घडतं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सगळ्याचं मन या काळात खऱ्या अर्थाने विष्णुमय होऊन जातं. म्हणजेच माऊलींनी पसायदानात अभिप्रेत असलेले विश्व मन होऊन जातं. मनन चिंतन एक ध्यास आस, एक दोन टाळ एक नाक, दोन ओठ एक साथ, असा सारा समाज त्या वारीमध्ये एकरूप होऊन गेलेला असतो. पण हे संचित आपल्याला फक्त वारीच्या काळातच आठवतं. हे आपलं दुर्भाग्य म्हणायला हवं. वारीची ही परंपरा बळकट करताना माऊलीच्या मनात वारीच्या निमित्ताने पडणारी किंवा घडणारी ही साऱ्या समाजाची घट्ट वीण कायमस्वरूपी राहावी अशी स्वप्न होती. पण असं होताना दिसत नाही. वारी झाली, पावलं माघारी वळली की मग पुन्हा जातीपातीची तेढ, पुन्हा तुझं माझं आणि पुन्हा समाजाच्या चौकटी. खरं तर या चौकटी भेदण्याची ताकद वारी देते. वारी ही शक्तिदात्री देवताच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या संसारातले अनेक प्रश्न मनात दाटून आले असतानाही सारं विसरून मनाला काट टाकायची मिळणारी संधी म्हणजे वारी. कोणीतरी आपला आहे, आपल्याला सांभाळणारा आहे, आपला योगक्षेम चालवणारा आहे, हा विश्वास आणि दिलासा देणारी निर्माण करणारी गोष्ट मनाची संजीवनी म्हणजे वारी. वर्षभरात आपल्या घरात आणि आपल्या आयुष्यात काय घडलं हे त्या विश्वनियंत्याच्या कानावर घालवायची संधी म्हणजे वारी. प्रपंचातलं कार्य प्रामाणिकपणाने केलं की नाही याची त्या सर्व शक्तिमानाला कबुली देण्याची जागा म्हणजे वारी. जीवनाचा रस्ता चुकला असेल तर त्याच्या साक्षीने पुन्हा एकदा योग्य रस्त्याला लागण्याची एक संधी म्हणजे वारी. पण पहा बरं, गंमत अशी की निर्गुण अशा आत्मतत्वाचा अनुभव घेऊनही सगळ्या संतांनी त्या विटेवरच्याच दर्शन घेणं आवश्यक मानलं. त्याला भेटायला पायी चालत जाणं त्यांना आनंददायक वाटलं. प्रत्येकात तोच आहे या तत्त्वज्ञानात जिवंत उदाहरण त्यांना वारीत अनुभवायला मिळाले. अनुभूती ओसंडून वाहू लागल्यावर त्यांच्या मुखातून अभंगाचं कारंज उसळू लागलं. हे अभंग आजही वारकरी मनापासून गातात. गडी शिक्षित असो व अशिक्षित, अभंग पाठ असणं हा जणू त्यांच्या वाणीचा धर्म आहे. भोपाळ्या, वासुदेव, पांगळा, गवळणी, भारूड, ओव्या सगळ्या संतांचे हरिपाठ, पसायदान, आरत्या सगळ्या संतांच्या अभंगवाणीचे एक जीव रसायन जणू कानाला चाखायला मिळतं. रात्री हरिकथा आणि हरिकीर्तन 800 वर्षे हे अभंग असे वाचामय होऊन वाहत राहिले. ही सांस्कृतिक संचितच नाही का? विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून येणाऱ्या दिंडीच्या व पालखीच्या वाटचालीत भजनाचा क्रम सारखाच असतो. या भजन अभंगाने या साऱ्या संप्रदायाला एकसंधपणा मिळवून दिला आहे. वास्तविक कोकण, खानदेश, मराठवाडा, घाट, विदर्भ सगळे भाग भौगोलिक आणि भाषिकदृष्ट्या भिन्न आहेत. पण पंढरीच्या वारीत मात्र या सगळ्यांच्या मुखी गीत एकच, भजनाचा रंग आणि ढंग एकच. हजारो टाळ्यांच्या गजरात ज्ञानबा तुकाराम हा घोष घुमू लागला की मन भवताळ विसरून जातं, स्वतःला हरपून बसतं. रोजच्या जीवनात ही अशी तल्लीनता प्राप्त करून देणारी वारी हे खरं तर आध्यात्मिक संचित आहेच. इतर देवस्थानात भरते तशी वारी म्हणजे फक्त यात्रा किंवा जत्रा नाही. मनोरंजन म्हणजे अभंगानं आणि प्रबोधन म्हणजे प्रवचन ऐकणं. भक्तजनो, वारीचा अर्थ काय? नरदेहाचं महत्त्व काय? सद्गुरू कोण? जीवनमूल्य कोणती? संत काय सांगतात? या साऱ्याची चर्चा वारीतल्या प्रवचनात प्रवचनकार हसत खेळत करत असतात. पंढरीच्या प्रसिद्ध मठात वारीच्या काळात एकाहून एक सरस प्रवचन होतात. लाखो भाविक ते ऐकतात. कानावर मनावर त्यांचे संस्कार होतात. विठ्ठल भेटीचा डोळ्यात आनंद आणि कानात संस्कार संचित. वारीला असं विचाराचं अधिष्ठान लाभलं आहे. हरिमुखे मना ही केवळ अभंगातील ओळ नाही, तर वारकऱ्यांच्या जगण्याची ओढ झाली आहे. देवाची द्वारी उभा क्षणवरी याची साक्ष त्यांना वारीतच अनुभवायला मिळते. सगळ्यांना त्या गर्दीत
मंदिरात प्रवेश मिळाला नाही, पण कुणी नाराज होत नाही. इतके दूर चालत येऊन विठ्ठलाचं साधं मुखही पाहायला मिळत नाही असा विचारही कोणाच्या मनात येत नाही. रोज काही मैल चालून आल्यानंतर एकादशीला राहुळेच्या कळसाचं दर्शन झालं तरी वारकऱ्याचे डोळे भरून येतात, हे आपणा सर्वांना माहीत आहेच. एरवी दिवसभर काळ्या मातीची मशागत करायची, त्या काळ्या मेघाला योग्य तेवढा बरस अशी विनंती करायची आणि आषाढात त्या विठेवरच्या सावळ्याला भेटून पुन्हा ते कष्ट करण्यासाठी उरत्या घेऊन जायची. महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांचं जीवन हे अशा काळ्या रंगाभोवती विणलेलं असतं. या काळ्या रंगाच्या पायवटेवरून पंढरी गाठणारी एखादी निरक्षर मालन या वारीच्या ओव्या किती सहज रचून जाते पहा. पंढरीची वाट नाही बोचत काडी माडी, पंढरीची वाट नाही बोचत काडी माडी, पंढरीची वाट चंद्रकळेची रेशम घडी, पंढरीची वाट जाई जुई ग फुलली, पंढरीची वाट कस्तुरी दरवळली. वा वा. या अशा कितीतरी कवयित्रींनी पंढरीच्या वारीचं, कवितेचं, प्रतिभेचं दान दिलं आहे. एरवी संसाराच्या जात्यात सासर माहेरच्या आई पत्नीच्या 2 तळ्यात पिचली जाणारी स्त्री या वारीत मुक्त होऊन जाते आणि आपल्या संसारातून काही दिवस बाहेर पडून त्या जगन्यतेचा संसार पाहायला जाते. आपल्या खऱ्या मायबापाला भेटायला कासावीस होऊन जाते. हे आपलं खरं संचित आहे. हे जर आपण आपलं सांस्कृतिक आध्यात्मिक संचित मानत असू तर तसं शुद्ध आणि पवित्र ठेवून पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याची जबाबदारी आपलीच. त्या सावळ्याला आपल्या स्वार्थी वृत्तीचे, हेवादाव्याचे, जातीपातीच्या राजकारणाचं गालबोट लागता कामा नये आणि आपली भक्ती ही सकाम न ठेवता निष्काम ठेवली पाहिजे. आणि निष्काम भक्तीमुळे तो परमेश्वर 100% प्रसन्न होतो आणि आपल्याला पाहिजे ते इच्छित वरदान देतो. यात काहीही संशय नाही. भक्तजन हो, हा जो भगवंत आहे त्याच्याकडे निष्काम भक्ती आहे. जो भगवंतालाच विचारतो, काय देवा तू सुखी आहेस ना, अशाला तो भरभरून देत असतो. पण अशा भक्ताला जर गर्व झाला तर तो भगवंत त्याच्या मनातला गर्व काढण्यासाठी त्याची परीक्षाही घेत असतो. या संदर्भात गोरक्षनाथांची अशी एक कथा आहे की गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी सामर्थ्याचा गर्व होता आणि त्या गर्वाचे परिहारण करण्यासाठी ही दत्त भगवानांची योजना असावी की जेणेकरून त्यांची भेट व्हावी आणि त्यातून त्यांचं प्रबोधन करून त्यांना अहंकार विरहित सिद्ध बनवावे. गोरक्षनाथांच्याही मनात दत्तापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी भावना आली एकदा आणि त्यांची भेट घेऊन आपल्या शक्तीचं प्रदर्शन करावं आणि त्यांच्यावर विजय मिळवावा असं त्यांना वाटलं. आणि ही अहंकारी लालसा घर करून होती त्यांच्या मनात, ती दत्तात्रेयांनी जाणली. एकदा गोरक्षनाथ दत्तात्रेयांच्या शोधार्थ एका गुहेत शिरले. तेथे त्यांना जठाधारी उन्मत्त पिशाच्यवत व्यक्ती बसलेली दिसली. गोरक्षनाथ पण तेथेच एका शिळेवर बसले. माध्यान्ह समय भिक्षेची वेळ झालेली म्हणून त्यांनी खांद्यावरून झोळी उतरवली. तोच ती उडून अदृश्य झाली आणि स्वादिष्ट भिक्षांनाने भरून परत आली. शिष्टाचार म्हणून गोरक्षनाथांनी त्या व्यक्तीस विचारले, आपण काही घेणार का? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी केवळ गोदुग्धच घेतो. तेव्हा येथे आपणास कोण गोदुग्ध देते असे गोरक्षनाथांनी विचारताच त्या कमंडलूतूनच दूध निघाले. कोणी ना कोणी आणून देते किंवा कमंडलू दूध आपल्याला आणून देतो असे उत्तर त्यांना मिळाले. तेव्हा गोरक्षनाथांनी विचारले, बघू तुमच्या कमंडलूत किती दूध आहे. कमंडलू उचलून पाहिले तर आत ताजे दूध भरलेले होते. तेव्हा त्या सिद्धाच्या सिद्धी सामर्थ्याची मर्यादा, ताकद, सीमा किती आहे ते परीक्षावे म्हणून त्यांनी आपण मला माझे पात्र भरून गोदुग्ध भिक्षा देणार का असे विचारतात ती सिद्ध व्यक्ती म्हणाली, का नाही, इथली सर्व आपलेच आहे असे प्रेमपूर्वक म्हणाले. गोरक्षनाथांना पण हेच हवे होते.
ते तो कमंडलू उचलून आपल्या कटोऱ्यात त्यातील दूध ओतू लागले, पण कटोरा दुधाने भरला नव्हता आणि कमंडलूतून दुग्धधार चालू होती. गोरक्षनाथ समजून चुकले की कमंडलू अक्षय पात्र आहे आणि त्या सिद्धाची सिद्धी प्रभावशाली आहे. मग गोरक्षनाथांनी विचार केला, हे खरे दत्त भगवान आहेत का याची शहानिशा करण्यासाठी त्यांची परीक्षा घेऊ. ते म्हणाले, आपण लपंडाव खेळूया, बघूया कोण हारते कोण जिंकते ते. वारंवार गोरक्षनाथांनी आग्रह धरल्याने त्या सिद्धाने मैदानात तरण्याचा निश्चय केला. आता प्रथम कोणी लपायचे तर असे ठरले की गोरक्षनाथांनीच प्रथम लपावे आणि हेच गोरक्षनाथांना हवे होते. त्यांना मनोमन खात्री होती की आता सिद्ध हरणारच. त्यांनी 3 टाळ्या वाजवल्याबरोबर ते अदृश्य झाले. त्या सिद्धाने प्रचंड हास्यध्वनी केला. त्याचा प्रतिध्वनी 4 दिशांनी उमटले. थोडा वेळ मौन धरून त्याने तो कमंडलू उचलला आणि त्याखालील थोडी माती काढून त्यातून एक लहानसा बेडूक काढला आणि त्याला आपल्या हातावर ठेवून ते हसू लागले. गोरक्षनाथ लाजले. त्यांनी बेडकाचे रूप टाकून मूळ रूप धारण करून पराभव स्वीकारला. आता त्या सिद्धाची पाळी होती. तोही 3 टाळ्याच्या आवाजाबरोबर आकाशात उड्डाण करून दिसेनासा झाला. गोरक्षनाथांनी राजहंसाचे रूप घेऊन त्याचा पाठलाग केला, पण सगळे आकाश पालते घालूनही सिद्ध गवसला नाही. श्वासाद्वारे सर्व हवा गाळून सोडली तरीही पत्ता लागेना. शेवटी थकून बागून ते परत भूमीवर आले आणि पराभव मान्य केला. पाहिले तर सिद्ध समोरच उभा होता. मग गोरक्षनाथांना वाटले की परत एक संधी मिळावी, म्हणून त्यांनी परत सिद्धास फार आग्रह केला आणि त्या आग्रहाचा मान राखण्यासाठी तो परत अदृश्य झाला. गोरक्षांनी योगसिद्धीने हे जाणले की तो कमंडलूत लपला आहे. त्यांनी माशाचे रूप घेऊन कमंडलूतले सर्व पाणी गाळून काढले, पण शून्य. मोठ्या निराशेने दुःखाने ते बाहेर येऊन मूळ रूप घेऊन बसले. त्यांनी पराभव मान्य केला. पाहता तो काय, सिद्ध त्यांच्या आसनावर शांत मुद्रेने बसले होते. मग गोरक्षाने त्यांना विचारले, आपण कोणत्या सिद्ध बळावर लपला होता. सिद्धाने शांतपणे उत्तर दिले, ज्ञानामृतम समरसम गगनीम पमोहम. म्हणजे काय तर म्हणजे मी आकाशात आकाश आणि पाण्यात पाणी झालो होतो. मग गोरक्षांनी जाणले की समरस सिद्धी आहे. म्हणजे श्रद्धापूर्वक प्रणाम केला. तेव्हा श्री दत्तांनी आपले मूळ रूप प्रगट करून गोरक्षास आशीर्वाद दिला. म्हणजे पहा बरं. आणि म्हणूनच ज्ञानदेव महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हो की नाही. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियल्या. अशा प्रकारे ही जी सर्व शिकवण आहे, हा जो नामाचा प्रपंच आहे, ही जी निष्काम भक्ती आहे, ती आपल्या मुखात केव्हा येते. जेव्हा आपल्यावर सद्गुरूंचा वरदहस्त असतो. श्री सद्गुरूंची कृपा आपल्यावर जेव्हा असते तेव्हाच या सर्व गोष्टी घडू शकतात. आपले परमभाग्य एवढे मोठे आहे की असे महान सद्गुरू श्री सद्गुरू काशीनाथ महाराजांचा वरदहस्त आपल्या सर्व भक्तजनावर लाभलेला आहे. आणि म्हणूनच हा भक्तीचा प्रपंच, भक्ती मार्गाची वाट आपण चालतो आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. शुभम भवतु.